आता एक महत्त्वाची बातमी आहे। अधिवेशनामध्ये आमदार आणि मंत्री हे अनुपस्थित आहेत। विधानसभा अध्यक्षांनी मात्र याची गंभीर दखल घेतल्याचं सूत्रांकडून कळतंय। मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाज 2 वेळा तहकूब झाले। दांडी बहादर मंत्र्यांना सोमवारी अध्यक्ष समज देणार आहे असं सुद्धा कळतंय। अनुपस्थित असलेल्या सचिव आणि प्रधान सचिवांवर सुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे आपण थेट जाणार आहोत। ओम, खरं तर अधिवेशन असतंच मुळात समाजाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी। विरोधक प्रश्न विचारतात आणि सरकारकडून उत्तरं दिली जाते। मात्र आता इथे आमदारच उपस्थित राहत नाहीयेत, त्याचबरोबर मंत्री जे खरं तर उत्तर द्यायला बांधील आहेत किंवा अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली जाते ते सुद्धा इथे अनुपस्थित राहत असल्यामुळे आता कुठेतरी विधानसभा अध्यक्षांनीच याची गंभीर दखल घेतली आहे आणि सोमवारचा दिवस हा त्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, समज दिली जाणार आहे। काय आपल्याकडे अधिकची माहिती आहे? अद्यापही म्हणावा तितका रंग अधिवेशनाला आलेला नाहीये। विरोधकांची भूमिका जरी या संदर्भातली वेगळी असली तरी सुद्धा सत्ताधारी मंत्र्यांचं कुठेतरी असंवेदनशील वर्तन याला कारणीभूत असल्याचं सुद्धा आता समोर आलंय। सातत्यानं जर आपण पाहायला गेलं तर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंत्र्यांची असलेली अनुपस्थिती आणि त्यासोबतच अधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या अधिवेशनाकडे फिरवलेली पाठ यामुळे जनतेच्या प्रश्नांचं काय होणार असा सवाल या निमित्तानं निर्माण झालाय। खरं तर काल आपण पाहिलं असेल की विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मंत्री उपस्थित नसल्यामुळे आमदारांच्या मागणीनुसार विधानसभेचं कामकाज काही मिनिटांसाठी तहकूब केलं। त्यानंतर मंत्र्यांची उपस्थिती असावी असा निर्देश सुद्धा देण्यात आला, परंतु काही केल्या मंत्र्यांची अनुपस्थिती सातत्यानं प्रकर्षानं कायम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय। याच संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून अध्यक्षांनी यावरती तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं सुद्धा आपल्याला कळतंय। याच संदर्भात सोमवारी विधानसभा अध्यक्ष संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना समज देणार असल्याची सुद्धा माहिती आहे। सोमवारी या सगळ्या संदर्भात मंत्र्यांना अधिकाऱ्यांना विधानसभा अध्यक्षांकडनं बोलवून घेतलं जाऊ शकतं। त्यांच्या दालनामध्ये किंवा जो मीटिंग हॉल आहे त्या ठिकाणी या सगळ्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना बोलवून त्यांना या सगळ्या संदर्भातले सक्त निर्देश आणि सूचना देखील दिल्या जाऊ शकतात असे देखील कळतंय। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं असेल तर अधिकाऱ्यांचा जो बेमुहूर्तवर खोनपणा आहे तो पुन्हा एकदा दिसून आलाय। यापूर्वी सुद्धा एका मंत्र्यांच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या ब्रीफिंगला थेटपणे उपस्थित राहण्यास नकार दर्शवणाऱ्या एम देवेंद्र सिंह यांच्यावरती या IAS अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई विधानसभेच्या माध्यमातून करण्यात आली होती। अर्थात 10 दिवसाच्या आतच ती कारवाई वापस घेण्यात आली, त्यामुळे याबद्दलही चर्चा होती। परंतु अंतिमतः विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सभागृहांमध्ये मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची असलेली अनुपस्थिती आता चर्चेचा विषय ठरते। यावर विधानसभा अध्यक्ष नेमकी काय कारवाई करतात आणि अर्थात ज्या जनतेने निवडून दिले त्या जनतेच्या प्रश्नांबद्दल इतकी असंवेदनशील दाखवणाऱ्या मंत्र्यांबद्दल आणि अधिकाऱ्यांबद्दल विधानसभा अध्यक्ष काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं काय कारवाई होणार खरं तर महत्त्वाचं आहे, कारण या अधिवेशनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो। मात्र जर अशा पद्धतीने जर वर्तन केलं जात असेल आमदार आणि मंत्र्यांकडून तर खरंच त्यांच्यावर कारवाई सुद्धा व्हायला हवी, जी रास्त आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।